तुमची तयारी करा. आमजवळ काय आहेच मतदान. आम्हाला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत. यांनी केव्हा निवडणूक ठेवून द्या, यांनी उद्या म्हणून द्या सकाळी. आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे. पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे. आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे आणि पाडायचं ठरलं तर मग तर टेन्शनच नाही, मग तर कार्यक्रमच. पण आम्ही रेडीच आहेत. रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही. आमचं मराठा सगळा एकवडलेला आहे. एक 10-12% सोडून दिलेला आहे. ते होणारच नाही. त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही. आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही. गरीबाची जाण नाही त्यांना. गरीबाचे लेकर मोठे व्हावे हे त्यांना वाटत नाही. त्यामुळे आमचे गरीब एक झाले. आम्ही ठरवलेलं आहे पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहे. फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे. आम्हाला काय लोड आहे? आम्हाला काय लोड आहे? उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा, निवडणूक फॉर्म भरायची. उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायाला जातील. जाऊ दे, गेले पैसे वायाला जातील, कागदपत्र काढले जाऊ द्या वाहिले, पण रेडी राहा. काय मला असं म्हणायला नको वचकून निवडणूक ठरली व आता कागदपत्र कवा काढून काय करू. आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायचा. ज्यांना ज्यांना त्यातून एक दिला जाईल, बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर. आम्ही रेडी आहेत, काही अडचण नाही. फडणवीस साहेबांना म्हणता येते आम्ही रेडी.